वांग्याचं भरीत तुम्ही खूप वेळा खाल्लं असेल, पण एकदा हे दुधी भोपळ्याचं भरीत खाऊन बघा. ओळखतही नाही की वांग्याचं भरीत आहे का दुधी भोपळ्याचं भरीत आहे. आणि खायला तर खूप छान लागतं. तर एक दुधी भोपळा मी इथे घेतलेला आहे आणि तो अशा पद्धतीने गॅसवर आपल्याला छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. आता भाजून झालेला आहे, आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि गरम असतानाच याची वरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. थोडंफार काळा भाग राहिला तरी काय हरकत नाही. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला चाकूच्या मदतीने वरचा जो काळा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे. तर हे बघा, काळा भाग वरचा काढून झालेला आहे. आता काय करायचं, तर त्याचा वरचा आणि खालचा जो भाग आहे तो थोडा कट करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला गोल पीसेसमध्ये आधी आपल्याला दुधी भोपळा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्याच्या अशा पद्धतीने फोडी करून घ्यायचे. चिरतानाच तुम्हाला दिसत असेल की तो किती सॉफ्ट झालेला आहे. तो फोडी करून झालेले आहेत. आता एक कढई घेऊया, त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करायचं. तेल व्यवस्थित गरम झाले की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं. त्याचबरोबर एकदम बारीक चिरलेला एक मोठा कांदा, बारीक चिरलेली मिरची आणि बारीक चिरलेला इथं मी टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो बिया काढून टाकायचा, कारण दुधी भोपळ्याला पण थोडीशी आंबूस अशी चव असते, त्यामुळे टोमॅटो हा बिया काढून टाकायचा. त्यानंतर जे आपण दुधी भोपळ्याच्या फोडी केलेल्या आहेत ते त्याच्यामध्ये घालायच्या. त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद, चवीनुसार कांदा लसूण मसाला, त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने. आता झाकण लावायचं आणि आपल्याला हा दुधी भोपळा छान असा शिजवून घ्यायचा आहे. त्याच्यावर पाणी टाकायचं म्हणजे ताटावर, म्हणजे दुधी भोपळा तो खाली चिटकत नाही. थोड्या वेळानंतर दुधी भोपळ्याला छान असं पाणी सुटतं. आता स्मॅशरने अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचं. जेवढं स्मॅश करता येईल तेवढं करून घ्यायचं. पाणी न घालता पण बघू शकता तर किती पाणी छान असं त्याला सुटलेलं आहे. आता हे पाणी आटवून घ्यायचं आणि पुन्हा एकदा ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, मस्त असं ते स्मॅश झालेलं आहे. आता भरपूर अशी कोथिंबीर याच्यावर टाकायची आणि पुन्हा एकदा ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. इथं आपलं मस्त असं दुधी भोपळ्याचं भरीत तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की फरकही कळत नाही की वांग्याचं भरीत आहे की दुधी भोपळ्याचं भरीत आहे.